जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि रिक्षावाल्यांसाठी तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. तर मित्रांनो, व्हिडिओचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक यांनी सलग दुसऱ्यांदाही एक नवीन आणखीन एक घोषणा केली आहे रिक्षावाल्यांसंदर्भात. खरंच ही घोषणा रिक्षावाल्यांसाठी खरंच खूप फायद्याची आहे. तर याच्यातून खूप रिक्षावाल्यांचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, घोषणा अशी आहे, तर जे कोणी रिक्षावाले आपल्या महाराष्ट्रामध्ये राहून रिक्षा धंदा करतात आणि त्यांना मराठी येत नसेल तर त्यांना मराठी कंपल्सरी आली पाहिजे. ज्याला कुणाला मराठी येत नसेल तर त्याचा रिक्षा परवाना रद्द होणार आहे. तर अशा प्रकारची घोषणा प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे. तर मित्रांनो, याची प्रोसेस कशी असणार आहे तुम्हाला सांगतो. तर ही घोषणा करण्याचं एकमेव कारण असं आहे की काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये बांगलादेशी परप्रांतीय परमिट होल्डर पकडले होते. तर त्यांच्यावरूनच सरकारने हा निर्णय घेतला असावा. तर सध्याचा निर्णय हा मीरा भाईंदर पुरता मर्यादित आहे. तर मीरा भाईंदर या परिसरामध्ये त्यांना असं निदर्शनास आलंय की या परिसरामध्ये खूप काही रिक्षावाले असे आहेत की त्यांना ठोस पुरावे असे कोणते, म्हणजे जे लिगल डॉक्युमेंट लागतात रिक्षा परमिटसाठी, त्या डॉक्युमेंटची कोणती कायदेशीर पूर्तता झालेली नाही आहे. एजंट मार्फत असेल किंवा आतमध्ये आरटीओ मध्ये सेटलमेंट करून असेल किंवा काही अशा वेगवेगळ्या कोणत्याही मार्गाने त्यांनी परमिट मिळवले असल्याचं असं निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी मुंबईमध्ये मीरा भाईंदरमध्ये ही कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. तर कारवाई अशी होणार आहे की समजा जे कोण रिक्षा चालक असतील, समजा परप्रांतीय असतील, तर त्यांना जर मराठी येत नसेल तर त्यांचा परमिट रद्द होणार आहे. लेखी परीक्षा न देता आपल्याला तोंडी परीक्षा द्यावं लागणार आहे. तोंडी परीक्षेत जर आपण पास झालो तरच आपलं परमिट हे शाबूत राहणार आहे, नाहीतर आपल्याला परमिटला मुकावं लागणार आहे. मराठी बांधवांना तर याचा कोणताही परिणाम होणार नाही याच्यावरती. पण जे कोण आपले मराठी रिक्षावाले आहेत, महाराष्ट्रीयन आहेत, आपले स्थानिक आहेत, त्यांच्या परमिटवरती कोणताही परिणाम होणार नाही. कारण त्यांना तर मराठी येतेच. पण जे परप्रांतीय आहेत, बाहेरून राज्यातून येऊन इथं धंदा करतात, त्यांच्याकडं ठोस अशी कोणती डॉक्युमेंट नसताना त्यांनी परमिट मिळवलेत, तर अशा परमिटला आता आळा बसणार आहे आणि त्यांची परमिटही रद्द होतील. पण मला परिवहन खात्याला असं सांगायचं की तुम्ही परमिट देतानाच विचार करायला पाहिजे. खरं म्हणजे रिक्षा परमिट हे स्थानिकांसाठी असतं. ते खरं म्हणजे तुम्ही युपी बिहारवरून आलेले असतील किंवा पर राज्यातून कोणत्याही राज्यातून आलेले असतील तर त्यांच्यासाठी परमिट पहिलेच द्यायला नाही पाहिजे होतं. जे कोणी बेरोजगार आहेत, ज्यांना कोणाला नोकरी नाही, तर अशासाठी परमिट द्यायला पाहिजे होतं. पण सध्याच्या सरकारने जेव्हा परमिट चालू झाले तेव्हापासून सरसकट परमिट चालू केले आणि कुणालाही डॉक्युमेंट द्या, कुणीही घ्या, आणि अशा प्रकारे त्यांनी परमिटाचं वाटप केलं होतं. तर अशामध्ये खूप बाहेरील राज्यातील लोकांनी परमिट घेतलेत. सध्या तर मुंबईमध्ये तर खूप युपी बिहारचे म्हणजे बाहेर पर राज्यातले रिक्षावाले आहेत. तर सरकारने जो निर्णय घेतलाय तो खरंच चांगला निर्णय आहे, पण त्याची अंमलबजावणी सरकारने करणं गरजेचं आहे. नाहीतर सरकार आता घोषणा करेल आणि काही दिवसांनी तिकडे लक्षही देणार नाही. परमिट तर सध्या बंद आहेत, पण त्यांनी सध्या इलेक्ट्रिक व्हेकलला परमिट काढलेत, चालू केलेत. म्हणजे ज्याला कुणाला इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी परमिट घ्यावं लागणार, म्हणजे त्याच्यापुरतं ते परमिट देत आहेत सध्या. तर आपल्या दुसऱ्या सीएनजी किंवा पेट्रोल गाडीला सध्या परमिट बंद आहे. मला आधी वाटलं होतं की आरटीओला अशी कोणती अजून सूचना आलेली नाही, कोणताही GR आलेला नाही की परमिट बंद करा म्हणून. फक्त परिवहन मंत्र्यांनी घोषणा केली होती. पण मी आरटीओ मध्ये स्वतः चौकशी केली तर सध्या तरी परमिट बंद आहेत ह्याची खात्री केलेली आहे मी. तर तो निर्णय ठीक आहे. पण मला तर वाटतंय ना, सरकारने असं करायलाच पाहिजे की ह्याच्या पुढे जेव्हा कधी तुम्ही परमिट चालू कराल, जे काय असेल ह्याच्यानंतर तुम्ही जेव्हा कधी परमिट चालू कराल तेव्हा तर तुम्ही आहे ना फक्त स्थानिकांनाच प्राधान्य दिलं पाहिजे. जे कोण आपले महाराष्ट्रीयन आहेत, ज्यांच्याकडे रोजगार नाही आणि जे स्वतः मेहनत करू इच्छितात, जे कोणी बेरोजगार असतील तर त्यांच्यासाठी परमिट दिली पाहिजे सरकारने याच्या पुढे समजा निर्णय घेतला तर. पण फक्त मराठी लोकांना देण्यात यावे, कारण परमिटवरती अधिकार मराठी लोकांचा आहे आणि स्थानिक लोकांचा आहे. तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, जे कोणी बाहेरून येतात त्यांनी मराठी शिकली पाहिजे. असा सरकारचा नियमच आहे की आपण जिथं जातो तिथली आपल्याला भाषा आलीच पाहिजे. ज्या राज्यात आपण राहतो तिथली भाषा आपल्याला आलीच पाहिजे. आता जे बँका असतील किंवा कुठं रेल्वे स्टेशन असतील, तिथं कुठं शासकीय कर्मचारी असतात, त्यांनाही सरकारचा GR आहे की आपल्याला तिथली भाषा काही लिमिट पिरियडमध्ये त्यांचं ह्या सूट देतात. त्याच्यानंतर तेवढ्या पिरियडमध्ये तुम्ही ती भाषा शिकून घ्यायचा असा नियमच आहे, कायदा आहे. तर रिक्षावाल्यांसाठी पण असा कायदा असला पाहिजे. जर तुला मराठी येतच असेल तरच तुला परमिट मिळेल, नाहीतर तुला परमिट नाही. पण रिक्षा धंद्या संदर्भात तर मला तर वाटतंय सरकारने आहे ना स्थानिकांनाच प्राधान्य द्यावं असं मला वाटतंय. कारण बाहेरून खूप रिक्षावाले येऊन पोट भरता येतं आणि स्थानिकांचा ह्याच्यावरती त्याचा परिणाम होतोय. पण स्थानिकांनी पण त्याचा गैरवापर नाही केला पाहिजे. आपल्याला परमिट दिले याचा अर्थ आपण आपली त्याच्यावरती दादागिरी किंवा असं किंवा कुठेही थांबून आपण आपल्या मनानुसार रेट सांगणार, भाडे सांगणार, तर ही कुठेतरी गुंडेगिरी होते. रिक्षावाल्यांनी समजून घेतलं पाहिजे. आता पहिल्यासारखा दिवस राहिलेले नाहीत.
तर तुम्ही समजून घ्या, मीटरनुसार धंदा करा. काही काही रिक्षावाले स्टँडवरती थांबून राहतात आणि भाडे घेत नाहीत. दुसरं कोणी भाडं घेतलं तर त्यालाही जाऊन देत नाहीत आणि त्याच्यातून वाद होतात. स्टँडचा नियमच असा आहे की स्टँडवरून भाडे मीटरनुसारच गेलं पाहिजे, मग ते छोटा असो किंवा मोठा असो. पण काही काही रिक्षावाले असे असतात की त्यांना स्वतःला पण जायचं नसतं, ते त्यांनी असं प्रायव्हेट भाडं सांगितलेलं असतं की एवढे एवढं होतील, आणि एखादा रिक्षावाला समजा मीटरनी जात असेल तर त्यालाही जाऊन देत नाहीत. तर असं खूप स्टँडवरती होते, कारण मला स्वतः अनुभव आलेला आहे. तर असं नाही झालं पाहिजे. आपल्याला परमिट दिलंय, हे धंदा करण्यासाठी दिले, आपल्या रोजीरोटी चालवण्यासाठी दिले, आपल्याला कुठेही कुणाला लुटण्यासाठी परमिट दिलेलं नाही आहे. तर त्याचा गैरवापर कुठे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि आरटीओनी मला वाटतं की अशा काही काही मेन पॉईंट आहेत जिथं प्रवासी येतात, तिथं सिव्हिल ड्रेसमध्ये आरटीओनी अशा रिक्षा चेक केल्या पाहिजे की इथं खरोखर नियम फॉलो होत आहेत का परमिटचे. कारण तुम्ही परमिटच एवढे देऊन ठेवले, सर्वांचे पोट भरणार नाही. जे नियमाने चालतील तरच रिक्षावाल्यांची पोटं भरतील. कोण असं अडवणूक करून पैसे घेणार असेल आणि दुसऱ्याला पण जाऊन देणार नसेल, स्वतः पण जाऊन जाणार नसेल, तर अशामध्ये रिक्षावाल्यांचं पण पोट भरणार नाही. जो नियमाने धंदा करेल त्याचं पोट भरेल. तर जो आता काही शासनाने निर्णय घेतलाय, परमिटचा घेतलाय, आता मराठी भाषेचा घेतलाय, खरंच छान निर्णय घेतलेले आहेत सरकारने. तर याची अंमलबजावणी सरकारने करावी. आणि मला तर वाटतंय परमिटसाठी आहे ना स्थानिकांना प्राधान्य द्यावे. याच्या पुढं जे कोण मराठी ज्यांना कोणाला येत नसेल तर त्यांचे परवाने हे 100% कॅन्सल होतील. चेक इन तर सध्या तरी मुंबईमध्ये चेक इन चालू होणार आहे, पण ह्याच्यानंतर ऑल महाराष्ट्रामध्ये खूप होऊ शकते. कारण जिथं जिथं परमिट जास्त प्रमाणात वाटलेत, काही काळा बाजार झालेला त्यांच्या निदर्शनात आलं, तर तिथं रिचेकिंग होऊ शकते परमिटची. तर अशा प्रकारे ही मोहीम चालणार आहे मित्र. तर चला मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांना हा व्हिडिओ. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा. तर चला इथंच थांबूया. जय महाराष्ट्र.